काय काय बा कशा आहात तुम्ही? मला अशी आहे की आपण सगळी मजेत असतात. तर आता उठल्या तर बस सकाळचं वाजल्या 10 वाजला तर गरमागरम चहा पण पिऊन झालेला. तर आता जायचा दवाखान्यामध्ये. किशोरीला केले ॲडमिट दवाखान्यामध्ये. टायफॉइडचा ताप झाला त्यामुळे तिला ॲडमिट केली. बरं 5 दिवस बरं ॲडमिट राहून जाऊ दे. लगेच आपले तिच्या घराच्या बाजूला दवाखाना नांदिवलीला लाईफ केअर हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलेली आहे. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो वारंवार की बाबा तुम्ही काय बोलता तर त्याला मेडिक्लेम काढून घ्या. स्टार हेल्थ इन्शुरन्स काढून घ्या. पैसे भरायची गरज नाही. आता पण तिला ॲडमिट केले 1 पण रुपया भरणार नाही. स्टार हेल्थ इन्शुरन्सचा जायचा कार्ड दाखवायचा, आपला आधार कार्ड दाखवायचा, लगेच ॲडमिट व्हायचा. पैसे विचारत नाही. तुम्हाला प्रायव्हेट रूम भेटन, AC भेटन, सगळ्या सोयी सुविधा ते असतात रूममध्ये. तर म्हणून सांगता वारंवार सांगता की मेडिक्लेम काढून घ्या. फायद्यासाठी आहे, फायद्यासाठीच आहे. कुठं पण गेल्यावर पहिले सांगता डिपॉझिट भरा. प्रायव्हेट रूमचा 15,000 रुपये डिपॉझिट, कुठं 20,000 रुपये असतं. तर शेअरिंगमध्ये गेलं साधे म्हणजे जनरलमध्ये 10,000 रुपये डिपॉझिट असतं. त्यानंतर आपले ट्रीटमेंट चालू करतात. तर असं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगता मेडिक्लेम काढून घ्या. कारण की मेडिक्लेमवाले असतात पैसे भरायला लागत नाही. तर आता उठल्या तर पहिले दवाखान्यात जाता. काय बोलतात रे त्याला, किशोरीला बघायला जाता. नाव हा यो इकडे. चला काही झालं टिपटॉपमध्ये येणे पाहिजे सकाळच. तर मिठाई घेऊन जाऊ किशोरीसाठी. यो मावा बरोबर तिला आवडणारा मावा म्हणजे हा मावा, मलाई बर्फी. चप्पल बाहेर चालले कुठं? चप्पल घालून चल. काय बा आई उठ बाबा. काय रातभर घेतले तरी बी ये नाही जायचं. तू आपल्याला घरा सोडला ना लर होता बोबलो होता. पण वर्ष खालच्या वापस वरती आलो बरं कधी आवरला राहायला लागला येऊ ना बाबू. नाही ना हाव ना दिसला ना घरात पण शिरल्यावर तो दिसत नाही ना तवा बरोबर. चला झोप. चला पोहोचलो घरा. किती वाजलं? 12:30 वाजलं. आगे ती माझा कपडा नाही दाखल वापरले. आता रविवार लावून येतो मॅचिंग. हा याला दिवाळीला साड्या ना जायचा. चाल कुठं जायचं बोल तू सांग मला. नाही माहिती ठीक चालतो गोळे ना केला. हा इथे ना तिथे झालं म्हणतो मी दुकानात. त्याच्यात काय स्वस्ती ते आमच्या साईडची नाही भेटत. ते तुमच्या साईडची होती जगामगा. आम्ही जगामगा नाही घेऊ. तुला कुशाल तिकडून मस्त साड्या उडला मी घेईल तसे घे. भाऊबीजीला 100-100ची साडी घ्यायची. काही दुपारचं वाजलं 4 वाजलं. तर आता झोपणशा उठल्या. दुपारी गौरी मावशी हलती तर तवराच व्हिडिओ दाखवला. जेवलो आणि मस्त झोपलो. तर आता उठल्या 4:30 वाजल्या. तर आज गुरुवारचा बाजार बसले. बबलूनी फोन केला बोलतं रेलास कुठे? बरं 10 मिनिटात. चहा पित होतं. लगेच चहा पिला आणि आपल्या दुकानावर जायला निघता. संध्याकाळचे पण जायचा वस्तीला किशोरी जवळ. का वस्तीला जेवलो ना कोणच्याच जवळ. ते बाबूच्या मुला जायला लागतं कारण की यो रे नाही कोणच्यावर म्हणून तिथं मला जायला लागतं. यो ज्याला तिथं ती सलईनं उपटाच्या मागे लागते.
तिथे कसा मी रच्चे झोपण असते किशोरी, मी कसा थोडा तरी की बाबू असा हल्ला इकडून तिकडे, मी लगेच जाग येतं मला, त्याची मला जायला लागतं. दिवसभर कशी तिची मम्मी असतं, दिव्या असतं, मावशीच असतं, पण रच्चे बाबू वाटी मला जायला लागतं. चला मग आता दुकानात जायला निघू. चला या पोचलो दुकानामध्ये. थोडाफार मागा होता तो लावून झालेला, आवराच जास्ती काहीच नाही आहे, आवराच बस. नाव काय तुझा? काव्या. काय काव्या माने काय शेमरिया कालिया? तो कालिया नाव आहे तुझा? अरे शेमरिया काव्या. कोण बोलला तुझं नाव काव्या? आधार कार्ड दाखव. नाही आहे तेरे पास? मम्मी के पास है. तुला आधार कार्ड नाही आहे तुझ्या जवळ? मम्मी काय? अरे मम्मी तर तुझा पाहिजे, तुझा दाखव. मम्मी काय माझा आधार? मम्मीकडे कशाला? ही आहे का? ही आपली संदीप दादाच्या दोन्ही पोरी आहेत. ही मोठी आहे, ती बारकी आहे. हे अजून एक कोण आहे? मोठा पोरी आहे ना? दादा आहे ना मोठा? हो. कितवीला आहे तो? 6वी. तू कितवीला आहे? 3री. 4थी? 3री. 4थी ना? नाही 3री. कोण बोलला? मी पहिलंच आहे, मला माहिती आहे. तुला माहिती आहे? हो तुला कसं माहित पडलं तू 3रीला आहे? मला माहिती आहे, मला बुक मध्ये लिहिलंय. बुक तू लिहिलाय ना? हा सराई नाही ना लिहिला? मम्मीने लिहिलंय. मम्मीने लिहिलं. बघा मम्मीला पण माहित नाही तू कितवीला आहे. माहिती आहे. कोण बोलला? मम्मीच बोलले. नाही, मम्मीला पप्पा. कोणी सांगितलं? पप्पा बोलले. मम्मीला कोणी सांगितलं? पप्पानी. पप्पाला कोणी सांगितलं? पप्पाला पहिलंच माहिती. मी दुसरीला, कसं माहिती पडलं पप्पाला? क्योंकि मी दुसरीला होती तेव्हापासून पप्पाला माहिती. काय माहिती? मी दुसरीला होती ना, मी ना मतलब 12 वाजता सुटायची ना. 3रीला गेल्यावर 3 वाजता सुटते. नाही मग 6 वाजता सुटते. म्हणून तुला वाटलं तू 3रीला गेली? क्योंकि 3रीची मुलं रोज 6 वाजता सुटतात. आमच्या इथे तर सकाळी 10ला गेल्यावर संध्याकाळी 5ला येतात. सो स्वीट. अर्धा इंग्लिश क्या गुंडा बनेगा तू? नहीं मुझे नहीं पता. नाही बनना. ही गायची बाजारात बघतो बघा, जिलेबीचं बनवून. 11:45 वाजले तर आता दवाखान्यात जायला निघता, कारण की माझा टाईम आहे फक्त जाऊन तिथं बाबूला घ्यायचा आहे, कारण की तो रोजचे चिडचिड करते ना झोपामध्ये, त्यासाठी जायचा तिथं. मी रोज जातो, 3 दिवस झाले जातो. तर आता चालले दवाखान्यात चालल्यावर, आता मग तो कसा सलाईन हातावली अशी ओढत असतो, म्हणजे उभी कशी मग हात सुस्त, त्याच्यामुळे मला तिथं जायला लागेल. तर आता जायला निघता, बराच टाईम झालेला. मी याच टाईमात जातो, दुसरी पण कामं असतात ती पण करणं आपला गरजेचं आहे. त्याच्यामुळं तोपर्यंत तिची किशोरीची मम्मी तिथं त्याला समलाला. आता मी जर तेव्हा त्या घरात जाते. बंटीची वाट बघता, बंटी येणार इथं झोपाला. रोशन भाऊ हा आतमध्ये, तरी तिथं बंटी पाहिजे. आई जण मच्छीला. उद्या शुक्रवार, उद्या संकष्टी चतुर्थी, तरी मच्छीला चालली. जा मग बरं, चालले तर बरं जा. बंटीला इथं चांगले तू राहा, रोशन आपला, 2 जण घरामध्ये. तर आता जायला निघतात. चला मग, चला.